या व्यक्तीकडून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या सर्वेक्षणाच्या आधारावरच मराठा समाज मागास आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होणार आहे। हा व्यक्ती काय म्हणतोय पुढे व्हिडिओ शेवटी तुम्ही जरूर पहा। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या सुरू असलेल्या सर्वेक्षणातच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले। एकीकडे राज्य सरकारने मराठा समाजाची सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांकडे सोपवल्यामुळे एन पेपरच्या शाळांमध्ये शिक्षक दिसेनासे झाले आहेत, तसेच खुर्च्याही रिकाम्या पडलेल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूला फक्त पहिली पास असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडे सर्वेक्षणाचे काम दिसल्याचे समोर आलेले आहे। त्यामुळे पहिली पास व्यक्तीवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। या सर्वेक्षणमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा। या व्यक्तीला लोकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत, तर या व्यक्तीला साधा मोबाईलही चालता येत नाही। तर हे सर्व सर्वेक्षण मोबाईलद्वारे होणार आहे, परंतु हा व्यक्ती पुढे व्हिडिओमध्ये काय बोलतो आहे ते तुम्हीच पहा। बरं, कुठे आहेत आपण कामाला? महानगरपालिका ट्रेनिंग केडगाव। बरं, आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। बरं, तुम्हाला मोबाईल आहे, आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे। मोबाईल तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का? नाही हाताळता। मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब? मी हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं, बरं, लहारी साहेबांना सांगितलं, मला याच्यातलं काही जमत नाही। कोणतं अमोल का? बरं, मग तर त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही काही, बरं. तुम्ही तुमचं बघा, कोणी जोडीदार घ्या आणि कसं काम करा। बरं,